कामोठेमध्ये क्रीडाप्रेमींसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कुस्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. माजी सभागृह नेते आणि विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त परेश शेठ ठाकूर केसरी 2024 ही जंगी कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानावर भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मिनी महाराष्ट्र केसरी म्हणून ओळख मिळवलेल्या या स्पर्धेत कुस्तीचा एकच थरार अनुभवायला मिळाला. राज्यभरातील क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने हजेरी लावत उत्साह वाढवला. यावेळी महिलांचीही कुस्ती पाहायला मिळाली. या कुस्ती स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी राज्याचे मंत्री नितेश राणे विशेष उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग अप्पा बारणी, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रशांत ठाकूर, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, पनवेल महापौर नितीन पाटील, ज्येष्ठ नेते JM म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी या भव्य कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त करत परेश ठाकूर यांच्या कार्यशाळेचे आणि व्यक्तिमत्त्वाचे विशेष कौतुक केले. या रायगड जिल्ह्यामध्ये कुस्ती ही पूर्वीपासूनच खेळली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा हा या मातीमध्येच घडला आणि ह्याच मावळ्याने अगदी अटकेपर्यंत मग सांगता या मराठी पूर्ण सांगता साम्राज्याचा हा झेंडा लावला आणि तिकडे अगदी नर्मदेच्या पलीकडे पर्यंत आणि इकडे बिहार पर्यंत अशा प्रकारे या मराठी संत साम्राज्याचा झेंडा हा जर फडकवला असेल, या स्वराज्य इथल्या मातीतल्या संत या संत नागरिकांचं स्वतःचं राज्य असं जर निर्माण केलेलं आहे, तर या मावळ्यांच्याच वरती या रायगड जिल्ह्याचे मावळे यांनीच ही हा सांता फड हा गाजवलेला आहे. या इथे एक जबरदस्त असे सांता इथं तरुण हे इथं घडवलेले आहेत. म्हणूनच मराठी साम्राज्य असेल किंवा मराठ्यांचं सैन्य जे दुसऱ्या महायुद्धामध्ये इथे दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरला जर त्याला पहिलं असं जर सांगता त्याचे पराभव दिलेला असेल, तर या मराठी सैन्यानेच दिलेलं होतं. हे मराठी सैन्य हे या कुस्तीच्या जोरावरती उभं राहिलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण बघतो की पनवेलचा पूर्ण परिसर हा या इथले सांगता गाववाले मग सांगता जे पूर्वीपासून कुस्ती खेळतात आणि त्याचबरोबर हा कामोठा, कळंबोली, खारघर, विचुंबे आणि हा सर्व परिसर या इथे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ हे येथील मराठवाडा येथील सर्व इथून असतात. त्याच्यामुळे या इथे कुस्तीच्या बद्दल आकर्षण हे पूर्वी पण होतं आणि आता ते द्विगुणित झालेलं आहे. आणि अशा वेळेला कुस्ती सारखा खेळ हा इथे या मातीमध्ये आणखी वाढणं हे आवश्यक आहे. आपला आजच्या मुलं आपण बघतो तर तो फारच जास्त तो टॅबच्या वरती या आणखी प्ले स्टेशनच्या मागे हा खेचला जातो आहे, टीव्हीच्या मागे हा खेचला जातो आहे. आणि अशा वेळेला त्यांनी शारीरिक कसरत करावी आणि या खेळामध्ये जिंकण्यासाठी त्यांनी मानसिक कसरती सुद्धा त्यांनी कराव्यात. या दृष्टीने असा खेळ
हा त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाणं हे आवश्यक होतं. आणि म्हणूनच या इथे कुस्तीचं जास्तीत जास्त हे या इथे खेळला जावा, याच्याबद्दल जास्तीत जास्त प्रेम हे निर्माण व्हावं यासाठी सदोदित प्रयत्न केलेले आहेत. आज आपण इथे बघत आहात की रायगड जिल्हा कुस्तीगीर असोसिएशन हा आधीपासून संत इथे गेल्या अनेक वर्षानुवर्ष या इथे कार्यरत आहे. आणि त्याच्याच बरोबर रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन ही सुद्धा ऍक्टिव्ह झालेली आहे. त्याच्यामुळे इथे या कुस्तीगीरांना जास्तीत जास्त खेळण्याच्या संध्या या उपलब्ध झालेल्या आहेत. आणि या खेळाच्या माध्यमातूनच त्यांना त्यांच्या करिअर साठी सुद्धा अनेक ऑपॉर्च्युनिटीज या उपलब्ध होत चाललेल्या आहेत. कारण सर्व आजच्या घडीला जो कॉम्पिटेटिव्ह जग आहे, या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये सर्वात जास्त महत्व जर कशाला असेल तर मग त्या चांगल्या पर्सनॅलिटीला आहे. आणि ही पर्सनॅलिटी या कुस्तीच्या मुळे घडते. आणि म्हणूनच अशा पर्सनॅलिटी जर घडवायच्या असतील, आपल्या मुलांचे करिअर हे स्पोर्ट्सच्या माध्यमातून जर सांगतात त्या इथे जर फ्लोरिश करायचे असतील, फुलवायचे असतील, तर त्यासाठीच कुस्ती सारख्या खेळांची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच या आज वाढदिवसाच्या निमित्ताने या इथे हॅपी सिंग, मयुरेश नेतकर, कामोठा, भारतीय जनता पार्टी आणि येथील तरुणांनी हे जे कुस्तीचे सामने आयोजित केलेले आहेत, खरोखर सांगता या इथं आलेली गर्दी आणि त्याचबरोबर या कुस्तीच्या स्पर्धेबद्दल होणाऱ्या चर्चा आणि येथे आलेले सर्व सांगता या इथे मोठे मोठे महत्तम असे सर्व या इथे नेते आणि पाहुणे यांच्यामुळं कुस्तीच्या बद्दलचं प्रेम हे वाढताना आणि त्याचबरोबर तो रायगड जिल्हा कुस्तीगीर असोसिएशन असेल किंवा रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन असेल, या दोन्ही संघटना ज्यासाठी सांगता या इथे काम करतायत ते ध्येय हे या इथे पूर्ण होताना हे दिसून येत आहे. याच्याबद्दल खरोखरच मला समाधान आहे. गेल्या या वर्षभरामध्ये रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन असेल किंवा कुस्तीगीर संघ असेल यांच्याकडून जेव्हा जेव्हा पुरुषांचे आणि महिलांचे हे संघ गेलेले आहेत, त्यावेळेला महिलांना सुद्धा तेवढंच चांगलं असं यश भेटलेलं आहे. आणि फर्स्ट राऊंड मधून सेकंड राऊंड मध्ये जाणाऱ्यांचं प्रमाण हे खूप चांगल्या प्रकारे म्हणजे अगदी ते 70% पेक्षा जास्त असे हे प्रमाण आहे. म्हणजेच महिला सुद्धा या इथे चांगल्या प्रकारे कुस्तीमध्ये पुढे येत आहेत. आणि महिलांमध्ये जो बुजरेपणाची जी भावना होती ती नक्कीच भाजला होताना आणि आपल्या ह्या पनवेल तालुक्यातल्या मातीतल्या या सर्व महिला या सक्षम होताना या दिसून येत आहे, याचा मला मोठा आनंद आहे. इथे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला अनेक समाजाच्या सर्व स्तरातून सर्व राजकीय पक्षांमधून मला या इथे शुभेच्छा दिल्या गेल्या. समाजाच्या सर्व स्तरातून मला इथे शुभेच्छा दिल्या गेल्या. याच्यामुळे माझी काम करण्याची जी प्रेरणा आहे ती नक्कीच आणखी मजबूत अशी झालेली आहे. आणि मला आनंद आहे की मी जे काम करतो आहे त्याच्याबद्दल मला अगदी खुलेपणाने मला याच्याबद्दल सांगितलं जातं. त्याच्याच बरोबरीने माझ्याकडून जर कोणत्या गोष्टींच्या बद्दल समजा चुकी होत असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा अगदी खुलेपणाने हे कान उघडली होत असते. या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सांगता मला ज्यांनी समजा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या या सर्वांचंच मी इथं आभार व्यक्त करतो. उपस्थित असलेले सर्व त्या दिवशी सर्व सहकारी मला या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यासाठी आले आणि मी त्याला सांगितलं की मला बघितल्यानंतर कुस्तीचा मला काही संबंध दिसत नाही. आमचा आकडा वेगळा आहे, आमचा आकडा हिंदुत्वाचा आहे आणि आम्ही रोज हिरवे साप भेटतो आणि म्हणून ह्या आखाड्यामध्ये आणि आमच्या आखाड्यामध्ये फरक आहे. पण आमचे सुरेश ठाकूरजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे जे काय वातावरण आज पाहायला मिळालं नक्कीच आमच्या सुरेश ठाकूरजींच्या भविष्य उज्ज्वल आहे हे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. एवढ्या लोकांना वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र करणं कुस्तीसाठी अशी भव्य स्पर्धा
ती साधारण पश्चिम महाराष्ट्रामध्येच बघायला मिळते. पण आज आमच्या तालुक्यामध्ये आमच्या या भागामध्ये एवढी मोठी कुस्तीची स्पर्धा बघितल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आम्हीही कुठे थोडी नाही आहोत एवढंच एक चांगला संदेश आमच्या कॉलेजीच्या निमित्ताने दिलेला आहे. त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी त्यांच्या मनापासून शुभेच्छा देतो. इथेच सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम. या पैलवानाबद्दल, या कुस्तीबद्दल आपली आत्मीयता मनापासून त्या सगळ्यांचे आशीर्वाद तुम्हाला या निमित्ताने मिळणार आहे. आपले बंधू प्रशांतजी असतील, मी नेहमी त्यांना सभागृहामध्ये बोलताना पाहिलं. लोणावळ्याला त्यांनी गुरुकुलमध्ये शिक्षण घेतलं, बरोबर ना? त्यामध्ये माझा भाऊ पण त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी होता. म्हणजे शिक्षण एवढं मोठं शैक्षणिक क्षेत्र, एज्युकेशन ट्रस्ट सगळं काही असताना या लाल मातीशी निगडीत यहाँ पे बहुत अच्छा लगा है। यहाँ पे आके यहाँ के लोग भी बहुत इज्जत करते हैं, बहुत रिस्पेक्ट करते हैं। मैं पहले भी आई हूँ महाराष्ट्र में, पहले भी बहुत इज्जत करी है, रिस्पेक्ट करते हैं, बहुत अच्छे हैं यहाँ के लोग। यही बोलूंगी जय महाराष्ट्र। कुश्ती में यही है कि पहले हरियाणा में ज्यादा था, अब महाराष्ट्र में भी होने लगा, तो बहुत अच्छा लगता है कि भाई सब आगे बढ़ रहे हैं, ऐसे ही करके अपने घर वालों का नाम रोशन करें।